आज दिवसभरातली संपूर्ण जगाला हादरवून टाकणारी बातमी अर्थात भडकलेल्या युद्धाची। मध्य आशियामध्ये युद्धाचा भडका उडाला। अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्ध पेटलंय, त्याच्या बातम्या। يلا ضل شودا अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर तुफान हल्ला चढवलाय। संयुक्तरित्या त्यांनी ही कारवाई केली आहे, तर इराणनेही त्या दोघांवर जोरदार पलटवार करत तब्बल 7 देशांवर हल्ले केले। इराणला रशिया आणि तुर्कीची रसद मिळू शकते, त्यामुळे 3 देशातील युद्धामुळे जागतिक महायुद्धाची भीती निर्माण झाली आहे। يلا ضل شودا हल्ले आणि प्रतिहल्ले यामुळे पुन्हा एकदा जागतिक आगडोंब उसळलाय। इस्रायलनं इराणवर प्रीएम्प्टिव्ह हल्ला केला। इस्रायल आणि अमेरिकेनं संयुक्तपणे इराणच्या विविध भागात जोरदार क्षेपणास्त्र डागली। इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणची राजधानी तेहरानमध्ये वेगवेगळ्या भागात स्फोट झाले। सरकारी इमारती आणि महत्त्वाच्या इमारतींना यावेळी टार्गेट करण्यात आले। तेहरानच्या मोहराबाद विमानतळावर सुद्धा हल्ला झाला। तेहरानवर सुमारे 100 पेक्षा जास्त क्षेपणास्त्र डागण्यात आली असून 30 ठिकाणांना यावेळी लक्ष्य करण्यात आलं। तेहरानमध्ये मोठे स्फोट आणि सायरनच्या आवाजामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। तेहरानच नव्हे तर इतर शहरांनाही यावेळी टार्गेट करण्यात आलं। किरमन्साह, इस्फहान, कोम आणि करार या शहरांवर क्षेपणास्त्र डागण्यात आली। तर इराणचा आण्विक कार्यक्रम संपवावाच लागेल अशी भूमिका नेतान्याहू यांनी घेतली। या ऑपरेशनला इस्रायलनं लायन्स रोअर असं नाव दिलं। इराणची युद्ध क्षमता कमी करणं हा इस्रायलचा उद्देश। इराणनेही त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याला जशास तसं उत्तर दिलंय। इराणनं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांच्या द्वारे प्रत्युत्तर दिलंय। परिणामी इस्रायलच्या अनेक शहरांमध्ये सायरन वाजत होते। अनेक ठिकाणी सुरक्षा सूचना जारी करण्यात आल्या। नागरिकांना शेल्टरमध्ये जाण्याचे आदेश देण्यात आले। शाळा आणि एअर स्पेस बंद करून इस्रायलमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला। इराणनं इस्रायलच नाही तर 8 देशात असलेल्या अमेरिकेच्या तळांवर हल्ले चढवले। युएई, कतार, कुवेत, बहरीन, सौदी अरेबिया, इराक आणि जॉर्डनमधील अमेरिकन तळांवर निशाणा साधला गेलाय। त्यामुळे आता अमेरिकेकडूनही इराणवर जोरदार पलटवार केला जाईल असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले। इराणची सगळी मिसाईल नष्ट करू असा इशारा ट्रम्प यांनी दिलाय। इराण कधीही अणुबॉम्ब बनवू शकत नाही, आम्ही आमचं वचन पूर्ण केलंय असं वक्तव्य ट्रम्प यांनी केलं। अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्यामागची रणनीती समजून घेऊया। इराणचा अणु कार्यक्रम रोखणं, इराणकडून संभाव्य मोठा हल्ला होण्याची शक्यता होती। इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेकडून इराण हल्ल्याची तयारी करत होता, त्यामुळे पहिला वार करण्याचा निर्णय घेतला गेला। हा हल्ला फक्त लष्करी कारवाई नसून मध्य पूर्वेत ताकद दाखवण्याचा इस्रायलचा प्रयत्न मानला जातोय। अमेरिकेनं इराणला अणु कार्यक्रम थांबवण्याचा इशारा दिला, पण इराणनं त्याकडे साफ दुर्लक्ष केलं। इराणची वाढती अणुसिद्धता रोखणं हा दोन्ही देशाच्या रणनीतीचा भाग आहे। अनेक विश्लेषक सांगायचा प्रयत्न करतात भारताला खूप मोठा धोका निर्माण होईल, असं काहीही नाही। कारण मुख्य जो सर्वात धोका आहे तो आपल्या एनर्जी सिक्युरिटी म्हणजे इंधन सुरक्षा किंवा ऑइल सिक्युरिटी करता आहे। पण आपलं फक्त 15 ते 20% तेलच हे गल्फ ऑफ हॉर्मुझमधून येतं, बाकी आपलं तेल अनेक ठिकाणून बाहेरून येतं। तर त्याच्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे। प्लस आपल्याजवळ 62 दिवस भारताला जेवढं तेल लागेल त्याचे आपण स्टॉक हे करून ठेवले आहेत। म्हणजे आपलं रिझर्व जे आहे
हे खूप मोठं आहे. जर हे युद्ध वर्षभर चाललं तर गोष्ट वेगळी, अदरवाईज काही प्रॉब्लेम नाही आहे. इराणच्या मित्र देशांनी या युद्धात उडी घेतली तर त्याला तिसऱ्या जागतिक महायुद्धाचं स्वरूप येऊ शकतं. त्यामुळे संघर्षाचे परिणाम केवळ मध्य पूर्वेपुरते मर्यादित राहणार नाही. तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ होईल, जागतिक शेअर बाजार कोसळतील आणि सगळ्यात मोठा धोका म्हणजे अणुयुद्धाच्या शक्यतेनं आंतरराष्ट्रीय तणाव वाढू शकतो. एकंदरीत मध्य पूर्वेतला संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचलाय. इस्रायल आणि अमेरिकेची संयुक्त कारवाई, त्याला इराणचं प्रत्युत्तर, त्यामुळे पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. संतोष गोरे, न्यूज 18 मराठी.